नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज आम्ही निघालो ओबेरॉय मॉलला, जो की आहे गोरेगावमध्ये. तर आज का तर मला काही शॉपिंग वगैरे करायची नव्हती. आज आमची 11th मंथली ॲनिव्हर्सरी होती, तर ती मला सेलिब्रेट करायची होती. कारण कसं आहे, नेक्स्ट मंथमध्ये आम्हाला 1 वर्ष होईल. त्याच्यानंतर थोडी ना कोणी ॲनिव्हर्सरी मंथली सेलिब्रेट करणार आहे, कोणीच करत नाही. डायरेक्ट वर्षावर्षांनी येतात तीच आपण सेलिब्रेट करतो. म्हणून मी विचार केला, चला ही थोडीशी आपण सेलिब्रेट करूया. तर ॲक्च्युली आम्ही जेवायलाच निघालो होतो, पण काहीतरी फिरायला हवं, थोडं कुठेतरी टाईमपास करावा म्हणून आम्ही मॉलला जात होतो. तर मस्त आमच्या इथून ऑटो केली. फक्त 15 ते 20 मिनिटांचं अंतर असतानासुद्धा आम्हाला अर्धा तास लागला, कारण मुंबईची ट्रॅफिक खरंच खूप ट्रॅफिक होती. तर त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो मॉलमध्ये. मस्त इकडे तिकडे फिरत होतो, टाईमपास करत होतो. आणि हा खरंच मॉल खूप मोठा आहे आणि खूप रससुद्धा होती. तर मला काही शॉपिंग वगैरे करायची नव्हती, म्हणून मी प्रॉपर व्हिडिओ वगैरे नाही केले, कारण फक्त फिरतच होते, तर काय व्हिडिओ करणार. आणि मस्त टाईमपास करत होतो. आणि ऑलमोस्ट 8-8:30 वाजले होते. रश खूप मस्त होती. मस्त म्हणजे खूप रश होती. आणि त्याच्यानंतर विचार केला, चला आता काहीतरी खायला जाऊया, कारण ॲक्च्युली त्याच्याचसाठी तर आलेलो. तर विचार केला की आता काय खायचं. तर फूड कोर्टला गेल्यानंतर मी बघितलं कैलाश पर्वत. सो मी ना कोलाबामध्ये एकदा छोले भटुरे खाल्ले होते, फर्स्ट टाईम खाल्ले होते, पण त्याची टेस्ट जी होती ना, ती मी आता नेहमी छोले भटुरे ट्राय करते, ती तशी टेस्ट मला कुठे मिळत नाही आहे. तर मला असा डाऊट आला की मी कैलाश पर्वतमध्ये खाल्लं होतं. सो मी इथे पाहिलं कैलाश पर्वत आणि विचार केला की चला एकदा ट्राय करूया, बघूया ती मला टेस्ट मिळते का. सो मी माझ्या आहोंना सांगितलं की आपण शेअरिंगमध्येच खाऊया, आपण एकच घेऊया. सो की अगदीच जर नाही आवडलं तर ते खूप हेवी होणार दोघांना. सो आम्ही एकच प्लेट मागवलं आणि ट्राय करत होतो. तर मी माझ्या आहोंना म्हटलं की आधी तुम्ही ट्राय करा, बघा कसं वाटतं आहे, आणि मग मला सांगा, मग मी ट्राय करेन. तर त्यांनी खाल्लं आणि मी मस्ती करत होती त्यांच्यासमोर की बघा किती अनरोमॅन्टिक नवरा आहे, स्वतःच खातोय, मला तर ऑफरच करत नाही आहे. तर ते खूप कॉमेडी आणि क्यूट वाटत होतं. तर त्याला ते ॲक्च्युली खरं वाटलं, तर तो मला ऑफर करत होता खाऊ. तर मला पण असं त्याची मस्ती करायला खूप आवडतं. तर आम्हाला पण त्याची टेस्ट, छोले भटुऱ्यांची टेस्ट ओके ओके वाटली. म्हणजे भटुरे तर खूप छान होते, बट छोल्यांची टेस्ट मला ओके ओके वाटली. तर विचार केला की आता बस, आता कुठेतरी छानसं व्यवस्थित जेवण करायला जाऊया. तर मग आता आम्ही मॉलमधून निघालो आणि ऑटो पकडली आणि निघालो आम्ही अकुर्ली रोडला. तिथे एक छान मालवण किनारा म्हणून हॉटेल आहे, जिथे उत्तम फिश, सी फूड वगैरे छान मिळतं. तर पुन्हा एकदा ट्रॅफिक लागली, पण एवढी ट्रॅफिक नव्हती. सो पटकन पोहोचलो आणि आता विचार केला की काय जेवायचं, म्हणून विचार केला की स्टार्टरमध्ये आम्ही मागवतो प्रॉन्स कलीवाडा. मोस्टली आम्ही तेच मागवतो, कारण खरंच उत्तम मिळतो, छान मिळतो आणि एक असं प्रसन्न वाटतं. आणि जे सी फूड आपल्याला एन्जॉय करायचं असतं, ॲक्च्युअली ती टेस्ट तिथे मिळते. सो हा आहे प्रॉन्स कोलीवाडा. आणि ॲक्च्युअली म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तुम्ही तिथे जायचं आहे. सो मी टेस्ट केलं, खूप छान होतं आणि असं वर्थ इट वाटतं की असं काहीतरी वेगळं मागवायचं, पण त्याची टेस्ट पण तशी असली पाहिजे. सो ॲक्च्युली त्याची टेस्ट तशी होती आणि खूप छान होतं. त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये आम्ही मागवलं प्रॉन्स मसाला, भाकरी आणि मांदेली फ्राय. सगळ्याची टेस्ट उत्तम होती, खूप छान होती.
आणि मांदेली तर मस्त क्रिस्पी होती आणि मस्त झणझणीत होती. तर तुम्हीसुद्धा या जेवायला. तर चला, अशा प्रकारे आमची डिनर डेट कंप्लीट झाली आणि बॅक टू रुटीन. मला भाजी घ्यायची होती आणि नशिबाने तिथे भाजीवालेसुद्धा होते, बट मी जास्त भाजी घेत नाही बसली. फक्त बेसिक मी आलं घेतलं आणि मिरची घेतली, कारण रात्रीची भाजी व्यवस्थित अशी दिसत नव्हती की फ्रेश आहे की नाही काय कसं, म्हणून मी बेसिकच घेतलं. आणि खूप भाजीवाले तिथे होते. साधारण वाजायला आले होते 11, तरीसुद्धा भाजीवाले तिथे होते. काही होते जे रिटर्न जात होते, म्हणजे सगळं सामान त्यांनी भरायला घेतलं होतं, तरी पण 11 वाजेपर्यंत तिथे होते ते लोक. आणि मग आम्ही घरी यायला निघालो, ऑटो घेतली आणि आमच्या एरियामध्ये रामनवमीनिमित्त मस्त डेकोरेशन होतं आणि त्याची क्लिप मी पुढे तुम्हाला ॲड करते की किती मोठं ते सेलिब्रेशन होतं आणि इतकं सुंदर सजवलं होतं की खूप असं, मला ना ॲक्च्युली हे असं खूप आवडतं रात्रीचं. तर मी तुम्हाला क्लिप दाखवते, तुम्ही नक्की बघा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. The next day.